मग सिसफायर शस्त्रसंधी युद्धबंदी का केली? मोदींचं भाषण हे एक नंबरचं बकवास भाषण आहे. हे विजेत्या राष्ट्राच्या प्रमुखाचं भाषण नव्हतं. आमचं सैन्य, आमचं हवाई दल, आमचं नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीमध्ये असताना तुम्ही अवसान घात केला आणि त्यांना थांबवलं. नाहीतर पाकिस्तानचे 2 तुकडे आता झाले असते पुन्हा एकदा. पण काल माझ्या लक्षात आलं, नरेंद्र मोदी, अमित शहा हे फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात. ईडी आणि सीबीआयच्या मध्ये यांची हैसियत, यांची लायकी ही फक्त पक्ष तोडणं, पक्ष विकत घेणं एवढीच आहे. पाकिस्तान तोडण्याची हिंमत यांच्यात नाही. जर हिंमत असती तर पुढल्या कालच्या 2 दिवसामध्ये पाकिस्तान तुटला असता. सैनिकांची तयारी होती. पण डोनाल्ड ट्रम्प पुढे यांनी शेपूट घातली. आता हे लोक तिरंगा यात्रा काढतायत काय ते मला कळलं. कोणता तिरंगा? भारताच्या तिरंग्याला हात लावण्याची यांची लायकी नाही आहे. यांनी अमेरिकेचा झेंडा हातात घ्यावा आणि काढावं. काय ते यात्रा काढतायत ना कुठे, आणि अमेरिकन एम्बॅसीची परवानगी घ्यावी. या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी अमेरिकेचा झेंडा घ्यावा आणि मोदी बरोबर ट्रम्पचा फोटो लावावा. वीर सावरकर वगैरे वगैरे जे नावं घेत असतात, अधिकार नाही. वीर सावरकरांचं स्वप्न साकार करण्याची संधी होती यांना. अखंड हिंदुस्थानचं काय केलं? व्यापार काय केलं? तर व्यापार केला. कोणासाठी? गौतम अडाणीसाठी, अंबानीसाठी व्यापार केला. व्यापार मोठा, देश मोठा नाही यांच्यासमोर. भविष्यात सगळे सौदे बाहेर येतील. आज राहुल गांधींची पत्रकार परिषद आहे, तेही काही गोष्टी बोलणार आहेत.